ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। आपलं मुंडकोपनिषद चालू आहे आणि उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे। त्यामध्ये या मुंडकाची जे 2 खंड आहेत ते खंड आपण घेतले। दुसऱ्याचाही दुसरा खंड पूर्ण होईल उद्याला आणि मग आपण मुंडकाच्या तृतीय खंडाचा विचार पुढच्या वर्षी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण करूया। आणखीन एक आमच्या गीतांजली ताईंनी एक सूचना द्यायला सांगितली होती मला काल, की आपल्या इथे जे रेकॉर्डिंग होतं ते बहुतेक सगळं यूट्यूबवरती टाकलं जातं आणि त्यांनी सांगितलं की आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे शारदा मठातर्फे ते टाकलेलं आपण जे काही टाकलं जातं त्या सगळ्याचा श्रवणाचा बघण्याचा आपण लाभ घ्यावा असं तिने मला काल एक सूचना आज करायला सांगितली होती। आज आता आपण सुरू करताना काल 4 यातले मंत्र झालेले आहेत। आता पुन्हा मुंडक उपनिषदाचा आपण आत्तापर्यंत जर पाहिला तर विषय असाच जातो की परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन बारीक 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 विश्लेषण करत त्यांनी केलेलं आहे आणि त्या विश्लेषणातून संदेह आपला वेगवेगळ्या प्रकारांनी घालवला आहे। आपण तितक्या प्रकारांनी त्याचा विचार या तसा जरी आपण विस्ताराने घेतला तरीसुद्धा आपण तितका करत नाही। त्याचं कारण असं की आपल्याला हा विस्तार करताना जो थोडासा तार्किक क्लिष्टपणा आहे त्याचा विचार करावा लागेल। म्हणजे असं की आता या ठिकाणी हा शब्द का वापरला, आता इतक्या वेळा पृथ्वीपासून आकाशापर्यंत 5ही महाभूतांचा विचार केला तरीसुद्धा पुन्हा एकदा पृथ्वी, पुन्हा एकदा आकाश, पुन्हा एकदा अंतरिक्ष हे सगळे विषय पुन्हा पुन्हा का घेतात, त्याचं एक फक्त आपण आपल्यापुरतं सूत्र लक्षात ठेवावं। कारण त्याच्यावरती किती आपण चर्चा करणार किंवा आपण त्या विषयामध्ये किती अडकणार, कारण तो आपला नेहमीचा किंवा आवश्यकतेचा भाग नाही। म्हणून की ज्या शक्यता चर्चा करताना वादविवादात जसं वकिली पद्धतीने प्रतिपक्ष पक्ष दोघंही आपापल्या परीने विषयाची मांडणी करत असतात आणि विषयाची मांडणी करत असताना त्यांना एक जाणवत असतं की मी इथे बोलायला एवढा चुकलो किंवा थोडासा ढिला पडलो तर त्याच्यामध्ये फट सापडते आणि बरोबर त्या लूपहोलमध्ये जे तर्क करायचे ते तेवढ्यात लगेच केले जातात आणि त्या एकेका तर्कावरती सुद्धा पूर्णपणाने निकाल जसा बदलतो तसा आहे। छोटा तर्क पुरे आहे। तत्वज्ञानामध्ये वादविवाद आला, या ठिकाणी हा शब्द असा आला। आता साधारण गोष्ट आहे बघा, तर्काने सांगायचं तर अंश इव अंशः असं आपण परवाही एकदा बोललो होतो की आता ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः असं म्हणताना तो अंश आहे असं जेव्हा म्हटलं, आता अंश आहे म्हणजे काय, आता शंकराचार्यांना पंचायत आली ना की भगवंताचं वचन आहे की ममैव अंशो माझाच अंश। आता आचार्यांनी काय लिहावं त्याच्यावरती, कारण अंश असं भगवंतानी म्हटल्यावर अंश हा शब्द चूक आहे असं म्हणताच येत नाही, कारण तिथे मूळ वचन आहे ते, त्या वचनाला तर काय आहे, आज जशा प्रकारे तोंडास येईल ते बोलावं, मनास येईल ते कसंही मांडावं अशी साधारण सामान्य सज्जन किंवा समाजामधली पद्धत नव्हे। एक काहीतरी गृहीत कृत्य समाजामध्ये मान्य आहे, नाहीतर आता वाटेल तसे वादविवाद केले जातात, वाटेल तसं बोललं जातं। मुलं आईवडिलांना बोलतात, आईवडील मुलांना बोलतात, मर्यादा अशी कुठलीच नसते, असं होत नाही। पूर्वी आपल्याकडे आज ज्या प्रकाराने राजकारण काहीही बोललं जातं, कुणी उठावं, काहीही बोलावं, खोटं बोलावं, खोटे तर्क करावेत
अशा प्रकारचा व्यवहार हा कधी शास्त्रात चालत नाही. शास्त्रामध्ये नेहमी योग्य तर्क, आपण जे सिद्धांत स्वीकारले त्या सिद्धांताला पुष्टी देणारी वचनं, त्याला पुष्टी देणारे तर्क आणि त्या तर्कातून आपला विषय सिद्ध करणे ही सामान्य पद्धती आहे. समोरचा माणूस, आता ते सिद्ध करताना काय होतं की शेवटी आपण सारखं म्हणतोय की वाचारंभणम विकारो नामधेयम, तोंडाने बोलायला सुरुवात केली की बोललेल्या प्रत्येक वाक्यावरती उलटा सुलटा तर्क तर करताच येतो आणि मग त्यातनं 1760 अर्थ काढता येतात. आणि हे असं बरोबर नाही, ते तसं, ते असंच म्हटलं होतं, ते तसंच केलं. हे काही म्हणजे ज्याला आपण त्याला अंत नाही, अशी एंडलेस आहे ही सगळी प्रक्रिया. परंतु सामान्यतः शास्त्रात आपले एक एक तर्क हे सहसा किंवा आपलं एक एक सिद्धांत किंवा मांडणी ही सहसा ढिली होऊ नये, ती अशी पक्की राहावी. आणि त्यामुळे एक मांडलेला तर्क म्हणजे अंतःप्रज्ञा, बहिष्प्रज्ञा, म्हणजे मुंडक उपनिषदासारखंच मांडुक्य म्हणून एक उपनिषद, तिथे त्या आत्म्याचं स्वरूप सांगताना म्हटलं आहे अंतःप्रज्ञा बहिष्प्रज्ञा, म्हणजे जो आतमध्ये राहिलेला आहे, जो बाहेरही सर्व दूर भरून राहिलेला आहे. त्याच्याशिवाय तिसरी शक्यता काय म्हटली, मग त्यांनी म्हटलं की आतही आहे, म्हणजे आत भरून राहिला आहे, बाहेर भरून राहिला आहे. मग आता काय, तो दोन्हीकडे भरून राहिलेला, म्हणून उभयप्रज्ञा, म्हणून तो दोन्ही ठिकाणी भरून राहिला आहे आणि दोन्ही ठिकाणचं जाणतो. म्हणजे तो आतलं जाणतोच, तो आत भरून राहिलेलाच आहे, तो बाहेरही भरून राहिलेलाच आहे, तो बाहेरचं जाणतोच, पण उभयप्रज्ञा, पण दोन्ही जाणतो. असा तर्क जरी मांडला तरी पुन्हा त्याच्यावर जेव्हा टिप्पणी करायला सुरुवात होते आणि शंकराचार्यांच्या भाष्याला खोडून काढण्याकरता जेव्हा इतर आचार्य आपली भूमिका सिद्ध करण्याकरता जेव्हा समोर येतात, तेव्हा त्या तर्कावरती त्यांचा तर्क केला जातो. बुद्धी आहे आणि शब्द आहे आणि शब्दांना खेळवता येतं. दुसरं, शब्दांना कधी अर्थाचं ओझं नसतं, कितीही अर्थ शब्दांचे काढता येतात. त्यामुळे शब्द कसाही खेळवता येतो, शब्द कसाही वापरता येतो. तर त्याकरता एकच भूमिका अनेक प्रकारांनी चर्चिलेली असते. आता आपल्याला जर त्या सगळ्याचा विचार करायचा तर एकच उपनिषद घेऊन कितीतरी दिवस, कितीतरी काळ, कितीतरी उपनिषदांचे संदर्भ असे घेऊन की ह्या उपनिषदामध्ये इथे असं म्हणताना का असं म्हटलं, एक झालं. या आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये तर्क करताना असा का तर्क केला. तिसऱ्या बाजूनी ज्यांचं मत आपण मांडतो आहे तो तर्क 100% त्यांच्याकडनं मांडला तो योग्य ठरला का नाही ठरला. मग समजा त्याला काही मर्यादा पडल्या तर काय करायचं. एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगते की शंकराचार्यांनी अद्वैताचे सिद्धांत सांगताना त्यांचं जे अद्वैत आहे ते केवलाद्वैत आहे. त्या केवलाद्वैतामध्ये बिंब प्रतिबिंबवाद असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी त्या एक अध्यास आहे. अशा अनेक विषयांनी, आपण तो त्याच्यात पडायचं म्हणून नाही, पण अशा अनेक विषयांनी, अनेक प्रकारांनी आपलं अद्वैत सिद्धांताचं मत खूप पुष्टी देऊन सिद्ध केलं. तरीसुद्धा विद्वान मंडळी जेव्हा पुढे आली तेव्हा अप्पय्य दीक्षितांच्यासारखे लोक जेव्हा पुढे आले, त्यांच्या लक्षात आलं की आचार्यांनी हे किती मोठ्या प्रमाणात मांडलं असलं, बौद्धांना परास्त करण्याकरता त्याच्यावर पुष्कळ जरी स्पष्टीकरणं दिली असली, विस्ताराने जरी त्याचा उहापोह केलेला असला, तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही शिल्लक राहतं. हे कशाकरता म्हणायचं, त्यांनी केवलाद्वैत सिद्धांत सिद्ध करताना 2 पंथ, 3 पंथ, 4 पंथ, 5 पंथ इथपर्यंत शंकराचार्य जातात. अध्यासवादावर खरं म्हणजे अधिक निरूपण करतात असो, परंतु वेगवेगळ्या दृष्टांतांनी आणि ते दृष्टांत घेऊन आपलं मत ते सिद्ध करतात. एवढं करून सुद्धा भागलं नाही म्हणून अप्पय्य दीक्षितांनी शंकराचार्यांचा केवलाद्वैत सिद्धांत सिद्ध करण्याकरता 45 वाद म्हणजे इझम्स उभे केले, म्हणजे 45 प्रकारचे तर्क उभे केले. म्हणजे 45 प्रकारांनी
तर्कानी त्यांच्या सिद्धांतांना जर कुठे बाधा यायला लागली तर पूर्ण परास्त करता आलं पाहिजे, आणि परास्त केलं आहे. सांगण्याचा हेतू असा की त्या शास्त्रीय पातळीवरच्या वादविवादात आपण गेलो तर ते मोठं कठीण आहे. म्हणजे आपल्याला इथे असं वाटतं अरे याही मंत्रात तेच त्याही मंत्रात तेच आहे, काय विशेष, त्याचा फक्त अर्थ बघावा आणि पुढे जावं. आपल्याकरता तेवढंच आहे. आपल्याकरता फार तर आपण भावाच्या पातळीवर एवढं म्हणू की भगवंताचं स्वरूप आहे ते कसं सर्वदूर भरलेलं आहे हे आम्हाला पुन्हा पुन्हा पटवून देण्याकरता विरुक्तीनी किंवा सातत्याने वारंवार सांगून सांगून आम्हाला ते अधिकाधिक ठसवण्याचा प्रयत्न केला आहे, असं आम्ही आमच्यापुरतं समाधान करू. वास्तविक तसं नसतं. केवळ विरुक्ती फार वेळा केली जाते असं होत नाही. विरुक्ती फार क्वचित केली जाते, आणि जेव्हा ते तितकंच महत्त्वाचं असतं न पुनरावर्त न सपुनरावर्त, बस सगळं सांगून झाल्यानंतर एकदा शेवटी नाही पुन्हा तो जन्माला येत नाही पुन्हा तो जन्माला येत. विरुक्तीने सांगितलं, संपलं. विरुक्तीने सांगितलं हे म्हणजेच खूप झालं शब्द वापरणं, खूप झाला त्याचा उहापोह असं होतं. इथे आपल्या जर मनात शंका असेल तर ती शंका आपण नेहमी काढून टाकावी की एखादा विषय एखाद्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये पुन्हा 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 कशाला आणतात चर्चेला. पुन्हा पुन्हा ते आणत नाही. त्यांच्याकडे त्याच्या वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिकांचं जे स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणाला प्रत्येक वेळी दिलेली वेगवेगळ्या पातळीवरून उत्तर आहे. आणि म्हणून आता इथे यस्मिन द्यौः पृथिवी च अंतरिक्षम ओतम मनहासह प्राणैश्च सर्वे हे म्हणाले, ज्या ठिकाणी ज्याच्यामध्ये हा जो परमात्मा आहे त्याच्यामध्ये काय आहे, देव आणि पृथ्वी म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये अंतरिक्ष भरून राहिलं आहे. म्हणजे हा जो आपल्यामध्ये असणारी जी पोकळी आहे, अंतरिक्षाला आकाश म्हणा तरी काही बिघडत नाही. आपल्यामध्ये असणारं हे जे आकाश आहे हे पृथ्वी आणि देव, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये भरून राहिलेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये जेव्हा अप्पर ॲटमॉस्फिअरचा विचार करतात तेव्हा ते ज्या 7 स्तरांचा विचार करतात त्यापेक्षा आपल्याकडे 7 स्तर विचारात घेतलेत ते वेगळेच आहे. त्याला सप्तलोक म्हटलं आहे. त्याच्यामध्ये स्वर्ग हा तृतीय स्थानावरती येतो. म्हणजे पृथ्वी ते स्वर्ग यातलं अंतर जो अवकाश आहे त्याला अंतरिक्ष म्हटलं आहे. आता हे आमचे सप्तलोक तर आणखीन पुढे जातात, आणि अलीकडे अभ्यासामध्ये जेव्हा त्याला अप्पर ॲटमॉस्फिअर म्हणतात त्याची मर्यादा पुन्हा वेगळीच आहे. म्हणजे ते त्या मानाने मर्यादित स्वरूपात आहे. आता जसे चंद्रावर आणि आता मंगळ आणि यांच्यावर जायला लागले तसे त्या अप्पर ॲटमॉस्फिअरची मर्यादा बदलायला लागली. त्याचं वातावरण जे आहे ते वातावरण किती वर 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 जाऊ शकतं ते. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना की साधं पृथ्वीवरती हिमालयात गेलं की आकाश कुठे दिसतं आणि अमेरिकेत गेलं की आकाश कुठे दिसतं. खुज आहे अमेरिकेमध्ये आकाश, हिमालयामध्ये आकाश खूप उंच आहे. फरक ताबडतोब कळतो. आपल्याकडचं आकाश हिमालयातनं खाली आलं की कळतं की पुष्कळ खाली आहे, पुष्कळ खाली आहे. म्हणजे हा सगळा फेनॉमिनन आहे. तो काय एक हे परिणाम आहे वातावरणाचा, त्या वातावरणात निर्माण झालेला परिणाम आहे. त्याच्या मागचा सापेक्षतेने येणारा परिणाम आहे. सापेक्ष आहे. हिमालयाच्या डोंगरांची उंची केवढी, पर्वतराजी किती उंच आहे, त्यामुळे अर्थात आकाश उंच आहे. अर्थात हे विषय आत्ता आपल्याला चर्चेण्याचं काही कारण नाही. आपल्याला एकच आहे की या ठिकाणी अंतरिक्षाचा विचार एका उपनिषदामध्ये ज्या पद्धतीने केला आहे, दुसऱ्या उपनिषदामध्ये लोकांचा विचार ज्या पद्धतीने केला आहे तो तसाच असेल असं नाही. त्यांना ज्या विषयावरती जास्त प्रकाश टाकायचा आहे किंवा ज्या विषयात जास्त चर्चा करायची आहे किंवा जो विषय विशेष प्रकारांनी त्यांना समोर आणायचा आहे त्याप्रमाणे त्या विषयांची चर्चा होत राहते. यस्मिन द्यौः पृथ्वी च अंतरिक्षम ओतम, ओतप्रोत भरून राहिलेलं आहे. काय हे अंतरिक्ष.
आणि भरलेलंच आहे, आपण बघतोच. आपण जमिनीमध्ये खड्डा खणला तरी पुन्हा आज आकाश आहेच आहे, कारण ती जी खालची पातळी आहे त्याच्या दृष्टीने तो वरचाच भाग आहे. आपल्या पृथ्वी तलावरच्या भागाच्या जरी ते आमच्या दृष्टीने खाली गेलं तरी खालच्याच्या दृष्टीने ते वरच आहे. म्हणजे ती पृथ्वी जिथे म्हणून जमीन, जिथे म्हणून पाया, जिथे म्हणून त्याचा आधार, जिथे म्हणून त्याची प्रतिष्ठा सुरू होईल, तिथे लगेच त्याच्या वर आहे ते अंतरिक्षच आहे, त्याच्या वर आहे ते वातावरणच आहे. म्हणजे वातावरणाची व्याख्या काही अवघड नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की ओतप्रोत भरू दे. नाही तर शब्द का वापरला होतं, एवढ्याकरता वापरला म्हणजे आपण उपनिषदामधले ते शब्द समजून त्याचा तो अर्थ घ्यावा. गोळाबेरीज अर्थ घेऊन उपासनेकरता आपल्याला पुढे जायचं तर जरूर जावं. पण ज्याला थोडीशी चिकित्सा करायची, ज्याला थोडं चिंतन करायचं, त्यांनी त्या शब्दावर थोडा विचार करावा. ओतम मनहा सह प्राणैश्च सर्वे हे. आता प्राण आणि सर्व काही याच्याबरोबरच मनाचाही या ठिकाणी अंतर्भाव किंवा तो परमात्मा प्राणासहित सर्व ठिकाणी आणि मनातसुद्धा तो भरून आहे. म्हणजे म्हणायचं की इथे सर्वैही प्राणैही सह, ह्या सगळ्यांच्या सहित तो भरून राहिलेला आहे. तमेवैकम जानथ, त्यालाच एकट्याला जाणून घ्या. आता त्यांना इथे सांगा, पुन्हा विषय काहीच वेगळा नाही, पुन्हा विषय तोच आहे की त्या एका परमात्म्याला जाणा. इथे आत्मनामन्या म्हणजे आत्म्याला, अन्य वाचो विमुच्यथ विमुंचत, म्हणजे विमुंचथ सोडून द्या, वाणीनी बोलणं सर्वथा सोडून दे, तोंडानी चर्चा करत बसू नको. म्हणून तर आता याच उपनिषदात पुढे म्हटलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. गावोगाव माणूस फिरून जरी प्रवचनं करत राहिला, बोलत राहिला, व्याख्यानं देत राहिला, तरीसुद्धा त्याला परमात्मा भेटलाय का नाही भेटलाय का. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. तर तसं त्यांनी म्हटलं, ह्या वाणीनी तू कितीही बोलत राहशील तर ती वाणी काही तुला परमेश्वरापर्यंत नेऊन पोचवणार नाहीच आहे. आणि त्यामुळे एक लक्षात घे, हे बोलणं सोडून दे, या बोलण्याची गरज नाही. वाचो विमुंचथ आणि अमृतम तस्यैष सेतुः. म्हणाले हा जो संसार सागर आहे, हा संसार सागर ओलांडून जाण्याकरता कोण सेतू आहे, तर त्याला एकट्याला जाणणं. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर आल्यानंतर, जन्म घेतल्यावर लौकिक व्यवहार, लौकिक जीवन मनुष्य जगतोच. या विश्वामध्ये जे ज्याला ज्याला भगवंतांनी नेमून दिलं आहे ते आम्ही घेऊन आलो आहे. जे घेऊन आलो आहे त्याप्रमाणे जीवन जगतो आहोत. ते बिनतक्रार जीवन जगणारा मनुष्यसुद्धा तो म्हणेल की मी, पुष्कळ जण असे असतात किंवा अलीकडे लोक बोलतात, मुली पण पुष्कळ ठिकाणी नोकऱ्या करत असतात, त्या म्हणतात की आता ज्या मुली IT मध्ये असतात, खूप कष्ट आहेत, खूप तास काम करावं लागतं, त्या म्हणतात आम्हाला फक्त कर्मयोग माहिती आहे, आम्ही आमचं काम उत्तम प्रकारे करतो, आम्ही दुसरं काही करत नाही, आम्ही देवाला फुलसुद्धा वाहत नाही, फक्त आम्ही आमच्या कामात नीट असतो. असं जेव्हा त्यांना वाटतं की आम्ही आमचं काम नेटकेपणाने करतो, त्यात कसला आलाय कर्मयोग. कारण असं हे जी नोकरी करतो आहोत ती पैसे मिळवण्याकरताच करतो आहोत. त्या नोकरीमधून आपल्याला जास्त उन्नती प्रगती पाहिजे आहे, म्हणूनच आपण जीव टाकून आपलं काम करतो. सिद्ध करावंच लागतं. भले प्रमोशन नाही मिळालं तरी आपल्याला टिकून तर राहायला पाहिजे. कारण आजच्या IT फील्डमध्ये किती काळ तुम्ही फ्रेश आहात किंवा तुमचं ज्ञान आहे ते लोकांना मान्य आहे. 5-1 वर्ष झालात की तुम्ही मागे पडलात, तुम्ही आउटडेटेड होता, तुम्ही काही त्या ठिकाणी इन नसता त्या कामाकरता. आणि म्हणून तुम्हाला धडपडावंच लागतं, तुम्हाला काम करावंच लागतं, तुम्हाला सगळं सोडून याकडे लक्ष घालावंच लागतं. त्याचं कारण असे पैसे तुम्हाला मिळवायचे. त्यामुळे कर्मयोगन वगैरे हे सगळं बोलणं आहे ना, हे सगळं काही फारसं खरं नव्हे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला प्रपंच, म्हणजे आपला मुद्दा कोणता आहे की आम्ही आमच्या व्यवहारामध्ये चोख असतो, आम्ही आमच्या गोष्टी सगळ्या नीटनेटक्या पार पाडतो, बस आम्हाला बाकी दुसरं
हे ईश्वर आस्तिक वगैरे हे असले काही जे तुम्ही चर्चा करता ह्या आम्हाला काही पसंत नाही. किंबहुना त्याच्यावर पुष्कळ प्रकारांनी लोक आपलं वक्तव्य करत असतात आणि आपली नास्तिकता त्या ठिकाणी कशी योग्य आहे आणि त्याच्याकरता त्यांची स्वतःची एक फिलॉसॉफी एक तत्त्वज्ञान त्यांनी बनवून ते मांडत असतात. सांगण्याचा हेतू असा आहे की उपनिषद सांगतं की अरे बोलू नको वाणीने तू जास्त काय. तुला जर नीटनेटकं राहायचं असेल, तुला जर खरंच फार मोठी गोष्ट सोडूनच द्या, पण तुला तुझ्या आयुष्यात समाधान मिळवायचं असेल तरीसुद्धा तोच एकटा आहे बरं जाणून घेण्यासारखा. ह्या जगामध्ये ह्या संसारात म्हणजे इथे त्यांनी समुद्र म्हटलं आहे, हा संसार सागर आहे. या संसार सागरातून याकडेचं त्याकडेला जरी तुला नीटनेटकं जायचं असेल तरी ते म्हणतात ह्याच अमृत तत्वाचा तुला विचार करावा लागेल, ह्यालाच तुला जाणावं लागेल. काही नाही, आमच्या हिंदुस्थानामध्ये 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली. त्याच्या आधीच्या काळामध्ये धर्म टिकवावा, धर्म जागवावा, धर्माच्या ठिकाणी आग्रही असणारा समाज पुष्कळ होता. पण ह्या 75 वर्षामध्ये पुष्कळ तत्त्वज्ञान समोर आलं आणि त्यातनं माणसं एक एक करत आपला शाश्वत सनातन धर्म आहे त्याच्यापासून दूर झाली. ठीक आहे, आता 100 वर्षसुद्धा नाही लोटली, 75 वर्ष जर पाहिली स्वातंत्र्याची तर ह्या काळामध्ये होत गेलेले जे सगळे बदल आहेत, किती काळ आता ते टिकलेत किंवा टिकणार आहेत किंवा किती जणांच्या ते प्रत्ययाला जग पाहिलं. जगातील नवीन नवीन राष्ट्र एवढी प्रसिद्धीला आलेली, उदयाला आलेली, समृद्ध झालेली आपण पाहिली. ती राष्ट्र आज काय परिस्थिती आहे, आज कोणत्या स्थितीत आहे, आज कोणत्याच टिकण्याच्या स्थितीमध्ये मनस्थिती त्यांच्याकडे नाहीच आहे. कशाला स्वीकारणार, कोणत्या तत्त्वज्ञानाचा, कोणत्या भूमिकेचा, कोणत्या विचारांचा अंगीकार करणार माहीत नाही. कारण ते आता दिशाहीन आहे. आम्ही पण दिशाहीन व्हायला लागलो. त्याचं कारण आम्हाला पण काही शाश्वत गोष्टींचा विचार करा किंवा कुठल्याही एका ठिकाणी जोपर्यंत मनुष्य स्थिर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला शांतता, समाधान किंवा 2 पावलावरती उभं राहून आपल्या पायाने चालता येत नाही. कारण प्रत्येकाला आपल्या चालीने चालायचं आहे, प्रत्येकाला आपल्या डोळ्यांनी जग पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या डोळ्यांनी पाहायचं आहे, आपल्या पायाने चालायचं. आपल्याला कुठे चालत जायचं आहे, आपल्या डोळ्यांनी आपल्याला काय आपण ठरवायचं. आपलं जीवन आपल्या लोक मुखी विचारी कुणी हा का अशी मेंढरे बनवू नका आणि म्हटलं तर 4 लोक धावतात आपण धावलो. किती आता हा विषय आपल्याला आत्ता जास्त बोलायचं कारण नाही, पण इथे त्यांनी आपल्याला एक असं फटकारलं आहे आणि त्याने तुमच्या तोंडाने फार बोलू नका आणि बोलत राहू नका. तुम्हाला तुमचा निर्णय घ्यावासा वाटतो म्हणून तुम्ही तुमच्या तोंडाने बोलून जर इकडे कुठेतरी व्हाल तर एक लक्षात ठेवा, ते काही तुम्हाला परवडणारी गोष्ट नाही किंवा ते परवडायचं नाही आहे. म्हणून तो जो आत्मा आहे त्याला तू जाण. आम्ही काही सगळे या जन्माला आलोय ते काही सगळे जाणणार. या मार्गावर प्रवास, त्या मार्गावर चालत राहणे. आणि त्या मार्गावर चालताना आपण आत्तापर्यंत बघितलं की प्रत्येक ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की कर्म आहे, कर्माचं फळ आहे, यज्ञ आहे, यज्ञ केला आहे. यज्ञ आपल्या विहित कर्माचं आचरण ह्या भूमिकेतून यज्ञ केलं आहे. तर आमचं विहित कर्माचं आचरण, आम्ही जर कर्तव्य विमुख नाही झालो, परांगमुख नाही झालो तर आमचं कर्तव्यच आम्हाला त्याचं फळ देतं. ह्या लौकिकामध्ये सुख मिळवण्याकरता लौकिकातलं काय केलं तर सुख मिळतं असा जर विचार आपण करत गेलो तर अशी कोणती गोष्ट आहे की जी आम्हाला आवडते, आम्हाला सुखाची वाटते, सोयीची वाटते आणि मग बाकीचं सगळं उडवून लावायला आपण तयार असतो. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सुख मिळणार आहे? असं नाही आहे. म्हणून ते निक्षून 2 गोष्टी इथे दोन्ही अंगांनी तत्त्वज्ञान मांडताना सांगितलं आहे की जेव्हा प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, जगामध्ये वावरताना कर्तव्य कर्म सोडताच येत नाही. कारण समाधान हवं आहे म्हणून, कारण स्थैर्य हवं आहे म्हणून,
कारण हे जे शरीर मन बुद्धी आहे, ह्या सगळ्यांना जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत याकडेचं त्याकडेला जर जायचं आहे तर आम्ही नीट असावं म्हणून. मग त्यांनी सांगितलं त्याकरता काय करावं. त्याकरता हा संसार सागर पार करण्याकरता जो एकटा एक मार्ग आहे तो हा अमृतत्व हाच मार्ग आहे. याच मार्गाला स्वीकारा. आणि म्हणून तर आता हे इतकं ह्या टोकाचं उपनिषदांनी सांगितलेलं सामान्य माणसाला झेपणारं नाही. ज्याचा तसा अधिकार आहे तसंच उपदेश करावा लागतो. तर अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळ येते. दुसरं काय म्हणजे पैस मांडले दुकान उत्तम मध्यम कनिष्ठाचं म्हणाले. अगदी मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे, आम्ही सगळ्या दरांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तुम्हाला खूप उत्तम पाहिजे माल बघा, मध्यम पाहिजे, कनिष्ठ पाहिजे बघा, तुम्हाला जो पाहिजे जो परवडेल जो स्वीकारायला योग्य वाटेल तो तुम्ही स्वीकारा. आणि म्हणून ते म्हणतात की जे उपासनेचं स्वरूप सांगितलं आहे, श्रौत्रीय किंवा श्रौत धर्म जो सांगितला तो आम्हाला पाहिजे किंवा तो आम्ही का नाही. वेदांना अधिकार, वेदांचा ब्राह्मणांनाच का हो, आम्हाला का नाही. अरे कुणी सांगितलं तुम्हाला नाही. सगळ्यांना अधिक व्हा ब्राह्मण, आणा आचरण, त्या आचरणाप्रमाणे राहा, त्या आचरणामधून तुमचा विकास करून घ्या. आज त्याच्याप्रमाणे जो श्रोत्रिय ब्राह्मण आहे त्याला लावलेले जे नियम आहेत, जे निकष आहेत ते पाळता येणार आहेत का, त्याचा विचार मांडायचाच नाही. ते सगळं कंठस्थ ठेवण्याकरता काय करावं लागतं, काय नियम आहेत, जीवन कसं चालवावं लागतं ह्याचा विचार आम्ही करतच नाही. फक्त आम्हाला सुद्धा वेद म्हणण्याचा अधिकार द्या. हो घ्या ना, अधिकार मिळवा. असं का नाही म्हणत जाऊन किंवा आम्हाला पंतप्रधान करा, असं का नाही म्हणत आम्हाला एखादा इस्रोसारख्या कंपनीचा आम्हाला अध्यक्ष करा. अब्दुल कलाम काय काम करत आम्ही स्व करू शकतो, करा. त्यांच्या जागेवर जाऊन बसा येणार आहे का. तो अधिकार मिळवावा लागतो. जे जे जितकं जितकं कठीण आहे किंवा जे जे जितकं जितकं त्या त्या विषयाशी निगडीत आहे. काय कशाशी निगडीत आहे, वेदांचं अध्ययन, वेदाच्या पाठांतराशी निगडीत. वेदाचं पाठांतर हे स्मरणाशी निगडीत. वेदाचं पाठांतर वाणीच्या शुद्धतेशी निगडीत. अशी शुद्ध वाणी यायला सगळं शुद्ध असावं लागतं. आचरण शुद्ध झाल्याशिवाय. आपल्याकडे साधी गोष्ट आहे की खंडन खंड काद्यानी हे जे पुस्तक आहे, तर ते जेव्हा लिहायची वेळ आली, म्हणजे तो ग्रंथ लिहिण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळी मी आत्ता त्यांचं नाव विसरले, कुठे विद्वान आहेत, खूप जुन्या काळचीच गोष्ट आहे, पण हा ग्रंथ निर्माण झाल्यावर तो इतका कठीण ग्रंथ आहे. लोक म्हणाले अहो आम्हाला समजेल असं काहीतरी लिहा, तुम्ही हा असला एवढा मोठा ग्रंथ लिहून ठेवला आहे, आम्हाला कसा समजायचा. ठीक आहे म्हणाले. 6 महिने रोज रात्रीच्या जेवणामध्ये दहीभात खात होते. कशा करता, तर माझी बुद्धी मंद व्हावी. माझी बुद्धी जर मंद झाली तर मी थोडा खाली उतरून लिहू शकेन. नाही तर ही आत्ताची माझी तैलबुद्धी इतकं सामान्य पातळीवर लिहायला उतरू शकत नाही. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की ते त्याच्याकरता तयार व्हावं लागतं. पिढ्यानं पिढ्या तयार कराव्या लागतात. या पिढ्यानं पिढ्यातून संस्कार ग्रहण होतो. तो ग्रहण झालेला जो संस्कार आहे तो त्या बुद्धीला घडवतो आणि तेव्हा ती बुद्धी चमत्कार करू शकते. आज म्हणजे काय, झटमागणी पटशादी, काही नकोच आहे विचार करायला, काही थांबायलाच नको. आज आमच्या मनात आलं आम्ही आता लगेच वेदाचं पाठांतर, कसं येईल, लगेच आम्ही वेद घोकायला लागू, कसा घोकता येईल, नाही येणार. आणि उगीचच नावं ठेवायची, उगीचच झोडपायचं, उगीचच आरोप प्रत्यारोप करायचे, उगीचच समाजामध्ये जातीयवाद पसरवायचा. या सर्व गोष्टी अयोग्य आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की तोंडाने बोलू नका, सरळ उपासनेला लागा. उपासना काहीतरी पाहिजे. समर्थांनी सोप्या शब्दात सांगितलं, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. पहिल्यांदाच आपल्याला हे उपदेश करून टाकला, उपासनेला दृढ चालवा. उपासना दृढतेने चालवा.
त्याच्याबरोबर तुम्हाला व्यवहाराचे नियम काय, आचरणाचे नियम काय, लगेच खाली 3 ओळी. समर्थांच्याकडे फार पाल्हाडिक बोलणं नाहीच आहे. समर्थ रामदास स्वामी फार थोडक्यात ती भक्तीची व्याख्या, अभक्ती नव्हे ती भक्ती, संपलं. बाकी पुढे जास्त चर्चाच नाही. जी कुठल्याही गोष्टीला त्यांच्या सगळ्या व्याख्या दासबोधातल्या बघ, एवढ्याशा एका ओळीत 2 ओळीत व्याख्या अप्रतिम. तसं आहे ते. भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. झाले या 3 ओळीत सगळं. इथे त्यांनी तसंच सांगितलं. जास्त उपनिषदं सुद्धा उगीच जास्त भरमसाठ उपदेश करत बसत नाही. ती सुद्धा तसंच सांगतात. हे बघा, जास्त बोलू नका, हे सगळं समजून घ्या. हे सगळं समजल्यानंतर एकच जाणा की हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला जाणणं हेच या जीवनाची इतिकर्तव्यतेचं स्वरूप आहे, किंवा इतिकर्तव्यता आहे. हीच या जीवनाची इतिकर्तव्यता. ठीक आहे, ही इतिकर्तव्यता आहे. लगेच या जन्मात मला मिळणार आहे का? कुणी सरी घासली म्हणून मी फाशी घेणार आहे? असं होत नाही. म्हणून यथाधिकारच उपासना करावी लागते. म्हणून अधिकार तैसा दावी याला मार्ग, अधिकाराप्रमाणे पुढे जाऊ, मार्गस्थ व्हावं. आणि असं आहे ना की भावाची उत्कटता असेल किंवा साधनेमधले कष्ट घेण्याची तयारी असेल, अंतःकरणाची स्थिती अधिक उत्तम असेल, अंतःकरण शुद्ध असेल, तर उपासना करताना काही त्याला प्रत्येक पायरीवर चढावं लागतं. भगवंत एकदम 25 पायऱ्या ओलांडून देईल ना त्याला. 25 पायऱ्या ओलांडल्या जातात, त्या ओलांडून देईल ना. असं थोडंच आहे की आता इथे हे कधी होणार, मग आमचा सगळं जन्म जाणार, असं काही नाही. तीव्र संवेगानाम आसन्न हा पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रामध्ये म्हटलेलं, की जे तीव्र ज्याची उत्कट भक्ती आहे, ज्याचा उत्कट आचार आहे, ज्याचा उत्कट व्यवहार आहे, ज्याचा उत्कट व्यासंग आहे, ज्याच्या ठिकाणी उत्कटतेने ज्ञानाची मर्यादासुद्धा एकदम विहंगम मार्गाने तो जातो. हा जो विहंग मार्ग आहे या मार्गाने जातो. म्हणजे काय, तो 2 मार्ग आहेत, पिपिलिका मार्ग आणि विहंग मार्ग. पिपिलिका म्हणजे आपली मुंगी जाते तशी, आणि विहंग म्हणजे पक्षी ह्या झाडावरून त्या झाडावर झुपकन जाऊन बसतो. त्या मुंगीला या झाडाच्या किंवा काय वृक्षाच्या खोडापासून त्या दुसऱ्या वृक्षाच्या खोडापर्यंत जायचं म्हटलं तर तिला किती वेळ लागतो? तिचा अधिकार तोच आहे, त्या पक्षाचा अधिकार तो आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की विमुच्यथ, सर्वथा सगळं सोडून दे. तुझ्या डोक्यातले नाही ती जळमट असतील ना, ती काढून टाक. म्हणाले अमृतस्यैष सेतू, तुझ्याकरता हाच पूल आहे संसाराच्या सागराला पार करून जाण्याचा. या संसारातून पार करून जायचं तर तुला एवढंच करायचं आहे, असंच करायचं आहे की त्या परमात्म्याला जाणायचं आहे. मग आता परमात्म्याला कसं जाणायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. मी कोणता मार्ग स्वीकारायचा आहे? मी ज्ञानाचा स्वीकारायचा आहे, मी भक्तीचा स्वीकारायचा आहे, मी कर्माचा स्वीकारायचा आहे का योगाचा स्वीकारायचा? ज्याला जो स्वीकारायचा आहे तो स्वीकारावा. त्यात सुद्धा जेवढं झेपेल तेवढंच करावं. त्या मार्गावर सुद्धा आपल्याला काय झेपणार आहे तेच पाहावं. आणि नाही तर आपल्याकडे म्हटलं तिसरी फजिती बरी नव्हे, जे आपल्याला झेपत नाही त्याच्यात पडू नये. मोठी माणसं आहेत ती बसतात एकदम मोठ्या मोठ्या परीक्षांना. आपण एकदम मोठ्या परीक्षेला कुठे बसणार? हळूहळू. येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावर. योग्य वेळ आल्याशिवाय इथे नुसतीच काहीतरी घाई करत बसला म्हणून प्राप्त होत नाही. घाई नाही चालत. फक्त जी साधना आहे त्या साधनेत उत्कटता वाढवता येते, त्या साधनेतले श्रम वाढवता येतात, त्या साधनेतला प्रामाणिकपणा वाढवता येतो. हे कितीही वाढवता येतं. इथे गडबड करता येते, इथे घाई करता येते. कारण असं आहे की त्या ठिकाणी तेवढं निकराने करण्याची तयारी असली पाहिजे आणि तितकं त्या ह्याच्यात गेलं पाहिजे पुढे. कारण ते सुद्धा शरीराला मनाला झेपलं. कारण भक्ती पण अतिशय उत्कटतेने मनुष्याने एकदम त्याच्या अंतःकरणामध्ये जर भावोत्कटता आली तर तो भाव त्याला शरीरात पचवता येत नाही. मनुष्य जर सारखा चिंतनशील झाला, किंवा योगी अरविंदांनी त्यांची आठवण लिहिली आहे आणि त्यांच्याबरोबर
त्यांना शिकवणारे लेले गुरुजी होते. मुंबईमध्ये त्यांचं एक व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाकरता ते मुंबईत आलेले होते आणि जी काही मनाची स्थिती असेल त्या स्थितीत ते एका गॅलरीमध्ये उभे होते आणि रस्त्यावरून सगळं पाहायला लागले. तर त्यांना असं दिसतं ही जी वाहनं आहेत, हा जो सगळा जे गती आहे त्याची, लोकांचं जाणं आहे येणं आहे, कोणी इकडे जातं कोणी तिकडे जातं, हे सगळं मला जे इथे बघायला मिळतं आहे हे सगळं मला आत्ता असं दिसत नाही आहे. हे सगळं ह्याच्यापेक्षा मला वेगळं दिसतं आहे. वेगळं म्हणजे काय दिसतं आहे? ते म्हणाले की मला ही माणसं आहेत, हे असं जग चाललं आहे, असं जगच मला दिसेना. हे सगळं मिथ्या आहे, या जगाला काही अर्थ नाही. हे सगळं जी डोळ्यापुढे सृष्टी म्हणून दिसतीये ही काही खरी सृष्टी नव्हे, ही कुठेतरी निघून गेलेली आहे. ही सृष्टी आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावर असलेली, कालाच्या ओघामध्ये पक्व झालेली आहे कालगतीने, अशी सृष्टी मला जाणवतीये. आणि म्हणाले हे सगळं खोटं आहे, याला काही कशाकरता धावतायत माणसं, हे सगळं कशाकरता जात आहे असं म्हणाले. मला तिथे वाटलं आणि त्या क्षणी मनामध्ये आलं की बस काही नाही. आणि एकदम ते पूर्णपणे मनाच्या निर्विकार झाले, निर्विचार झाले, स्मरण थांबलं. आणि त्या क्षणी त्यांना काहीही कळेना आपल्याला काय विषय बोलायचा आहे, आपल्याला जायचं आहे, त्या विषयाच्या संदर्भातलं चिंतन काही शिल्लक राहील. एका क्षणात पूर्ण कोरे झाले. त्यांनी लेले शास्त्रींना सांगितलं की हे असं झालं आहे, मी कसं व्याख्यान देऊ? नाही म्हणाले, भानावर या, थोडा वेळ स्वस्त बसा. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अमुक देवाचं स्मरण करा आणि मग बोलायला लागा. त्यांचं ते गाजलेल्या भाषणांमधलं ते एक भाषण आहे. सांगायचा हेतू असा की जेव्हा हा एक नव्याने अनुभव योगी अरविंदांनी घेतला किंवा घेण्याची वेळ आली, त्यावेळी काय घडलं? त्यावेळी तो जो अनुभव आहे तो अनुभव त्यांच्या ठिकाणी अजून सिद्ध होईपर्यंत वेळ लागला. एवढ्या मोठ्या पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा एखाद्या अनुभवाला पचवायला जर असा दीर्घकाल लागतो, तर सामान्य मनुष्याला, विवेकानंदांना रामकृष्णांनी जेव्हा सांगितलं, ठाकूर जेव्हा म्हणतात ठीक आहे दर्शन तुला हवं आहे ना, तर नको आता हे पुरे, मला झेपणार नाही. कारण ते त्यावेळी झेपून घेण्याकरता आपली स्वतःची तयारी नसते. मग काय ठाकूरांना त्यांना तयारी करून देता आली नसती का? आली असती. पण शिष्याला पण कळावं लागतं, शिष्याला पण जाणवावं लागतं की काय असतं, काय पायऱ्या आहेत. अनुभव म्हणजे काय असं इतकं काही सोपं नसतं, एकदम काही ट्रान्सफर सीन नसतो. या आत्ता ह्या क्षणी असं झालं, पुढच्या क्षणी बसतो, तो सिनेमा आहे 2.5 तासाचा. तिथे फक्त काही होऊ शकतं सेकंदात. मनुष्याच्या खऱ्या जीवनात नाही होत. खऱ्या जीवनामध्ये साधना मार्ग, साधना करत राहिलं, करत राहील. आणि कधी साधना फळ असतं काही विचारायचंच नाही, अजिबात नाही. कारण पतंजलींनी त्याचं उत्तर फार सुंदर दिलं. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाल आहे, निरंतर आहे, करत राहा. माहिती नाही ती केव्हा आणि ती आतमध्ये आपल्यात काय बदल घडवत असते हे काही प्रत्येक वेळी ती दाखवतेच असं नाही आहे. काहींना कसं लोक म्हणतात की योगा, किंवा आजच्या भाषेत बोलायचं तर योगा किंवा योगदर्शन हे पूर्णपणे ज्याला आपण अनुभव सिद्ध किंवा आम्हाला अनुभवाने सिद्ध होणार म्हणून अनुभव सिद्ध, की अमुक एक केलं की अमुक एक होतं, असं अनुभवाने सिद्ध करणारं असं दर्शन आहे. आणि त्यामुळे योगमार्ग ताबडतोब त्याचं फल देतं. असा व्यवहारामध्ये लोकांच्या मनात एक असं काही नसतं. भक्ती आहे, भक्ती उत्कट आहे, त्या उत्कट भक्तीचं फल लगेच मिळतं असंही काही नसतं. कर्माचं फल त्यांनी कर्म उत्कटतेने केलं लगेच मिळतं असंही नसतं. परमात्म्याची एकच लक्षात ठेवायचं, यमे वैश्य वृणुते तेन लभ्या तसेश आत्मा विवृणुते तनुस्वा. त्याला पटलं पाहिजे, त्याला आवडलं पाहिजे, त्यांनी स्वीकारलं पाहिजे, मग विषय संपतो. तेव्हाच तो त्याची तनु प्रकट करतो, तेव्हाच परमात्मा त्याचं दर्शन देतो, तेव्हाच तो आत्मसाक्षात्कार. म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की डोक्याने आमच्या तर्कट आम्ही नाही रचू, आम्ही त्याला शरण जावं. आणि म्हणून ते इथे म्हणतात की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याच्या मागे
हां, तिथे आत्मानम अन्या वाचो विमुच्यथ, त्या आत्म्याला सोडून अन्य वाणीने कशाचाही उच्चार न करता सर्वथा सोडून द्या. म्हणून त्यांनी सांगितलं वाचो म्हणजे दुसऱ्या गोष्टी, वाणी ज्या ज्या गोष्टींची चर्चा करेल ते सगळं सोडून द्या. त्याच्यापुढे अरा इव रथ नाभो, पुढचा जो मंत्र आहे त्या मंत्रात त्यांनी सांगितलं की आता आपण कुठे आलो की शाब्दिक तर्कवाद, बुद्धिभेद, नंतर आसक्ती, त्या सर्व गोष्टी दूर करून फक्त परमात्मा एवढाच विषय तुम्ही ठेवा समोर, असं उपनिषदच सांगतात. उपनिषद एका विशिष्ट पद्धतीने तयार झाल्यानंतर साधनेमधून काही प्रमाणात तरी परिपक्व झाल्यानंतरच्या व्यक्ती करता आहेत. ती साधना किमान थोडी पुढची आहे. पण आपण सामान्य माणसं जेव्हा उपनिषदांचं वाचन करतो, विचार करतो, आपल्या पायरीवर उपनिषद सांगतात आपल्याला की बाबा रे, तुझ्या जीवनामध्ये जी काही साधना उपासना तू स्वीकारली आहेस ती साधना उपासना नित्यनेमाने कटाक्षाने करत राहा, चालू ठेव. ती जशी जिथे घेऊन जाईल तिथे जाईल. आपल्याला काय माहिती की त्या उपासनेला केव्हा काय घडवायचं आहे? आपल्याला माहिती नाही. ती उपासना ज्यावेळी जे द्यायचं आहे ते फल दिल्याशिवाय राहत नाही. आणि तिला कळतं, आपण नेहमी आत्तापर्यंत अनेक वेळा म्हणतो, त्याला केव्हा काय कोणास काय द्यायचं हे भगवंताला कळतं. त्यामुळे त्याच्याकडे तक्रार करायला जायचं कारण काय? काहीच कारण नाही आहे. आता म्हणून ते इथे पुढे सांगतात की हे बघ, आता तुला एका वेगळ्या तऱ्हेने हाच विषय सांगतो. म्हणजे असं की अरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः स एष अंतश्चरते बहुधा जायमानः. म्हणाले जसं रथ आहे, त्या रथाचं चाक आहे, त्या चाकाचा मध्य आहे आणि त्या नाभिस्थानी सगळ्या त्या चाकाच्या आर्या येऊन जशा मिळालेल्या आहेत त्या रथनाभीच्या केंद्रापाशी, तसंच म्हणाले ह्या हृदयामध्ये सर्व नाड्या येऊन मिळालेल्या आहेत. या हृदयाच्या ठिकाणी यत्र नाड्यः स एष अंतश्चरते, तो कुठे राहतो? अगदी आतमध्ये, आत राहतो. बहुधा जायमानः, अनेक प्रकारांनी उत्पन्न होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या हा अंतरात्माचं जे स्थान आहे त्या स्थानामध्ये आता त्यांनी सांगितलं आहे पुढे की कशा प्रकारे आपल्याला तो आपल्या हृदयात राहिलेला आत्मा जो आहे तो बहुधा जायमानः, अनेक प्रकारांनी, म्हणजे हृदयातच राहतो. तो माणसाच्या हृदयात आहे, प्रत्येक प्राण्याच्या हृदयात आहे. त्याची हृदयाची जागा, त्याची हृदयाची कार्यक्षमता, त्याची हृदयाची काय करायचं आहे त्या आवश्यकतेप्रमाणे असलेली रचना सगळं भिन्न भिन्न आहे. म्हणून त्यांनी म्हटलं बहुधा, अनेक प्रकाराने, जायमानः, जन्म घेणारा. हा जो परमात्मा आहे तो कसा आहे? आमच्या प्रत्येकाच्या देहाप्रमाणे जी आवश्यकता आहे त्याप्रमाणे जन्म घेणारा आहे. ओम इति एवं ध्यायथ आत्मानं स्वस्ति वहा पाराय तमसः परस्तात्. त्यांनी सांगितलं आहे की वहा म्हणजे आम्हा लोकांचं इथे उपनिषदामध्ये शौनकांच्या मिशाने आम्हाला अंगिरस ऋषींनी सांगितलं, तुम्हा सगळ्यांचं कल्याण हो. तुम्ही उपासना करण्याची इच्छा करताना स्वस्ति वहा, तुमचं स्वस्ति म्हणजे कल्याण, तुमचं कल्याण हो. कशामुळे हो? तर तुम्ही ह्या ठिकाणी भवसागराच्या अंतिम तटापर्यंत पोचावं म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीकरता तुम्ही साधना करता आहात. तर ह्या साधनेमध्ये तुमचं कल्याण हो, तुम्हाला यश मिळो. एवढ्यातनं आपल्याला काय सुचवलं की मनुष्याने नेहमीच गुरुकृपांकित होण्याचा प्रयत्न करावा. गुरुची कृपा आम्हाला प्राप्त करून घेण्याचा, गुरुनी आशीर्वाद दिला, जीवन सोपं जाईल. गुरूंना शरण गेलो, श्रेष्ठ पुरुषांना शरण गेलो तर आम्हाला आमचं जीवन ते मार्गदर्शन करत पुढे नेतील. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, ते म्हणत नाहीत गुरूंना शरण जा, ते स्वतः आत्ता इथे आशीर्वाद देत आहेत. ते म्हणतात पाराय तमसः परस्तात्. आणि म्हणाले इथे तुम्हाला हा जो परमात्मा आहे
तो परमात्मा या सगळ्या अज्ञानरूपी अंधकाराच्या अतीत घेऊन जाईल, त्याच्या पलीकडे घेऊन जाईल. कशामुळे? पाराय म्हणजे भवसागराच्या तटाच्या त्या बाजूला जो परमेश्वर आहे त्याच्या प्राप्तीकरता, साधन करण्याकरता आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. हे आशीर्वाद कारण काय आहे, सद्गुरूंच्या ठिकाणी गेलं, आशीर्वाद घेतला, काही चांगलं कार्य केलं, त्यांची सेवा केली आणि त्यांच्या सेवेतून, सेवेच्या कार्यातून त्यांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. आपण पुष्कळ पुराणातल्या कथा बघितलेल्या की त्यांचा आशीर्वाद मिळाल्याबरोबर हा त्याचा उपयोग तिसरीकडेच करायला लागतो, किंवा आशीर्वाद मिळाल्यानंतर हा ढिलाच पडतो, असं नाही आहे. ते आयुष्यभराचं व्रत आहे, आयुष्यभर ते तसं सांभाळलं पाहिजे. उपासना चालू राहिली पाहिजे. जी सांगितलेला उपदेश आहे तो मनात ठेवलेला आहे, तरच त्याचा जो व्यवहार आहे तो सरळ होईल, सुदृढ होईल, नाहीतर कसा होईल. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या नाड्या जसा रथाच्या चक्राचे आऱ्या या त्याच्या मध्यभागापाशी येऊन पोचतात, तशा आमच्या देहातल्या सगळ्या नाड्या हृदयापाशी येऊन पोचतात. त्या सगळ्या हृदयाशी आहे. येशो अंतरश्चरते बहुधा जायमानः. आणि या हृदयामध्ये सुद्धा तो वेगवेगळ्या प्रकारांनी जन्म घेऊन आहे, जन्माला येतो, तिथे राहतो. मग काय करा? ओमित्येवम ध्यायथ. म्हणून जर तुम्ही उपासना कराल तर त्या उपासनेचं स्वरूप त्यांनी ध्यानाचं सांगितलं आहे. ध्यायथ, त्याचं ध्यान करा. कसं? ओम ह्या अक्षराने, ओम इति एवम, त्याचं नाम कोणतं घ्या? ओम. आणि ओम ह्या मंत्रावर, एकाक्षरी मंत्रावर तुम्ही ध्यान करा. आत्मनम, त्या आत्म्याच्या ओम या नावावरती किंवा या नामावरती मन स्थिर करून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आणि या भवसागराच्या अंतिम तटावरती त्याच्या पोचून त्याच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे तो मिळवण्याकरता आमच्यासारखे ऋषी अंगिरस म्हणतात की हे शौनका, तुला आशीर्वाद द्यायला बसलेले, जसा तुझा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे गुरूंचा अनुग्रह मिळेल. आणि त्यामुळे गुरु हे तत्व आहे, ते संबंध विश्वात भरून राहिलेलं आहे, ते प्रतिक्षणी आपल्याला जाणत आहे. ते सुद्धा सर्वदूर ज्ञानाचंच स्वरूप आहे. आणि त्यामुळे तो परमात्म्याच्याच स्वरूपात असणारा गुरु, तो परमात्माच. आता आपल्याला माहीत झालं गुरु म्हणजे कोणी वेगळा नाही, परमात्मा म्हणजे कोणी वेगळा नाही, आपले गुरु म्हणजे कोणी वेगळे नाही, तुमचे गुरु म्हणजे कोणी वेगळे नाही, त्यांचे गुरु म्हणजे वेगळे नाही, असं काही नसतं. गुरुतत्व एकच असतं, सगळे गुरु एकच असतात. आणि आपण जर बघितलं, जर अनुभवलं, तर जो मनुष्य गुरुशरण आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात गेला तरीसुद्धा तिथली तिथली परिस्थिती जी आहे किंवा तिथली देवता आहे ती अनुकूल होऊ शकते. आपण उपासकांचे अनेक अनुभव बघितले, तर एका परमेश्वराशी एका स्वरूपामध्ये उपासना करून सिद्ध झालेला जो उपासक आहे तो जेव्हा दुसऱ्या दैवताचं, म्हणजे उदाहरण धरा की एखाद्याने विष्णू देवता थोडी बाजूला ठेवू आपण, पण हनुमान आहे, त्वरित प्रसन्न होणारी देवता आहे. त्या देवतेचं अनुष्ठान करून हनुमानाची अनुकूलता प्राप्त करून घेतली. आणि हा जर गणपतीच्या उपासनेला लागला तर वर्षा, सव्वा वर्षात, 2 वर्षात त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे किंवा त्याच्याकडून घडल्या जाणाऱ्या उपासनेप्रमाणे तो त्याचा अनुभव घेतो. उपासना त्याला लवकर फलद्रूप होते. का होते? त्याचं कारण असंच आहे ना की हा जो परमात्मा आहे तो परमात्मा त्या ठिकाणी इथे स्वस्ती वहा, परमात्म्याच्याकडून आशीर्वाद मिळेल. आपण सद्गुरु तत्व मानतो म्हणून त्याच्याच आपल्या समाधानाकरता ज्ञानेश्वर आहे, आपल्या समाधानाकरता तुकाराम आहे, आपल्या समाधानाकरता गणपती आहे, विष्णू आहे. सगळं तत्व एकच आहे. फक्त आपल्या संस्कारांनी त्याचं दर्शन झालं की आनंद होतो. दुसरं कोणत्या तरी दैवताचं दर्शन झालं, हे काय आहे आपल्याला तर काही कळत नाही, हे कसं काय दर्शन झालं, असा कसा आदेश आला, हे काही खरं नाही. त्याचं कारण त्या देवतेवरची आमची श्रद्धा, त्या देवतेची उपासना आम्ही काही केलेली नसते.
त्यामुळे आम्हाला ती देवता फलद्रूप झाली, हे कसं काय झालं बुवा असं वाटतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की असं नाही आहे, हे मंत्र आहेत. हा जो श्रोत्रिय मार्ग आहे भगवंताच्या उपासनेचा, या मार्गामध्ये, या मुंडकोपनिषदामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हे वत्सांनो किंवा हे शिष्यांनो किंवा हे अनुयायांनो, तुमच्याकरता आम्ही आशीर्वाद देऊनच ठेवले, आम्ही तुमचं कल्याण व्हावं असं चिंतलंच आहे. म्हणून आपण जे वचन सारखं म्हणतो, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छेत, ज्याच्यातून कल्याण साधलं जातं असं कार्य जर आम्ही करत राहिलो तर आमचं कल्याणच आहे. कारण असं केलं तर देवता अनुकूलच आहे, देवता प्रसन्नच आहे, ती आम्हाला त्याचा लाभ देणारच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ओम इत्येवम. सगळेच काही ओंकाराची उपासना करतील असं नाही, सगळ्यांनाच काही ओंकाराची उपासना झेपेल असं नाही. आणि त्यामुळे आपली उपासना आपल्या पद्धतीने, म्हणून म्हणलं कोणी गणपतीची करेल, कोणी मारुतीची करेल, कोणी रामाची करेल, कोणी विष्णूची करेल, आपल्या आपल्या आवडत्या देवतांची, दत्तात्रेयांची करेल, गणपतीची करेल, आपल्याला रुचणाऱ्या यथा अभिमत ध्यानात वा आणि रुची वैचित्र्यात, दोन्ही गोष्टी, जे आम्हाला पटलेलं ध्यान आहे, जे आम्हाला पटलेलं स्वरूप आहे, जे आमच्या आवडीचं रूप आहे, त्या रूपाची उपासना करावी. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की प्रामाणिक, इथे आशीर्वाद काय आहे, प्रामाणिक मनुष्य आहे, तो प्रामाणिकपणे उपासना करतो आहे, भगवंत असं म्हणतो, गुरुतत्व असं म्हणतो की तुमच्या ह्या प्रामाणिक उपासनेला निश्चितपणे यश लाभो, त्याकरता तुमचं कल्याण आम्ही चिंततो. म्हणजे ह्या परमार्थ मार्गावर आलेला असतानासुद्धा त्याला शरणागतच राहावं लागतं. परमार्थ मार्गावर सुद्धा गुरुशरणता तरी पाहिजे, ईश्वर शरणता तरी पाहिजे, शास्त्र शरणता तरी पाहिजे. तशी शरणता असल्याशिवाय ती अनुकूलता ज्याच्याकरता हवी ती अनुकूलता लाभत नाही. म्हणजे तो काय हेतू घेऊन उपासना करतोय त्या उपासनेचं फल आहे. आता इथे विषय माझा हेतून माझी उपासना आणि त्याचं फल असं नाहीच आहे. इथे आता जे सांगताहेत अंगिरस ऋषी ते एकच सांगतायत शौनकाला की बाबा रे, फक्त परमात्मा तत्व, फक्त त्याची उपासना कर. म्हणजे आता सोपं सोपं करायला इतर गोष्टीत जा, केव्हा तरी अवघड सांगावंच लागतं. म्हणजे नेहमीच गाईचं 2% फॅट असलेलं दूध पिऊन चालत नाही, कधीतरी बासुंदी रबडी खावीच लागेल, आवडतेच नाही आणि आवडावी पण, कारण तीसुद्धा पचवता आलीच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की उपासना ही सामान्य स्तरावरून वर जाता जाता ऋषी म्हणतात की ती जेव्हा एका विशिष्ट स्थितीला येऊन पोचते त्यावेळी सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात. आता उलट्या बाजूनी आपण बघायचं की जेव्हा आपला अधिकार वाढेल, जेव्हा आपल्याला योग्य असं उपासनेचं स्वरूप साध्य झालेलं असेल, त्यातल्या सगळ्या अंगांनी आपली उपासना समृद्ध झाली असेल, तर सद्गुरू येतीलच, ते आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतीलच. आणि दुसरं नाही तर आपल्या कल्याणाचाच आशीर्वाद देईल. आशीर्वाद म्हणजे झालंच, सिद्धीच आहे. त्यांच्या मुखातून शब्द निघाला म्हणजे ते फलाची सिद्धीच आहे. कारण शब्द बाहेर पडला याचा अर्थच ते घडणार आहे. ते सृष्टीमध्ये त्यांच्या शब्दाला फलापर्यंत नेण्याचं सामर्थ्य आहे, ते फलापर्यंत घेऊनच जातं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की ह्या ठिकाणी उपासना तमसहा परस्तात, त्या सगळ्या आमच्या अज्ञानरूपी अंधकाराच्या अतीत घेऊन जाण्याचं काम आमच्या जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते करतं. आता आणखीन एक मध्ये विषय आहे आणि याच्या संदर्भातला पुढचा मंत्र आहे, म्हणून तो आधी आपण वाचून घेऊ आणि उद्याला हे मंत्र बरोबर घेऊ. इथे त्यांनी म्हटलं आहे काय होतं, अशी उपासना सिद्ध झाली किंवा तमसहा परस्तात पाराय, त्याला आम्ही जर प्राप्त करून घेतलं, भवसागराच्या पलीकडे असलेला त्या पलीकडच्या तटावरचा तो परमात्मा आम्हाला जर प्राप्त झाला तर काय होतं, आमचा अज्ञान अंधकार दूर होऊन जातो. आता त्याचं फल काय आहे
भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ते म्हणतात भिद्यन्ते हृदय ग्रंथी. आमच्या हृदयाच्या ग्रंथी म्हणजे गाठी या ज्या आहेत त्या गाठच सुटते. हृदयाच्या गाठी कितीतरी प्रकारांनी म्हणाले. छिद्यन्ते सर्व संशया, या मनाच्या गाठी आहेत. या अनेक प्रकारचे संशय मनामध्ये थैमान घालत असतात. कशा करता? इथे आम्हाला ऋषी म्हणतात की हे तुमचे संशय जोपर्यंत आहेत आणि हृदयामध्ये जोपर्यंत गंड आहेत, या ज्या गाठी आहेत आपण कॉम्प्लेक्स म्हणतो इंग्रजीमध्ये, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, असं त्याच्यात येणारे अनेक प्रकारचे जे आमच्या ठिकाणी या गाठी आहेत किंवा आमच्या ठिकाणी पडणाऱ्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा ते म्हणतात मोकळ्या होतात. त्या ठिकाणी भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. ते जे आमच्या अंतःकरणातले संशय आहेत ते संशय आहेत ते छेदले जातात, त्यांचं मूळच छेदलं जातं. क्षीयन्ते चास्य कर्माणि, आम्ही केलेली शुभ किंवा अशुभ कर्म आहेत ती सगळी या ठिकाणी क्षीयन्ते, क्षीण होऊन जातात. म्हणजे ते भोगण्याचा आमच्या मागे पडत काही लागतच नाही. तो मागे लागलेला उद्योग आहे असं होतच नाही, ते कारणच राहत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी मग ते कर्म कधी संपणार, मग आमचा जन्म कधी, मग ते कर्माचं चक्र चालूच राहणार, मग ते भोगत कधी राहणार, मग ते भोगलेलं कधी संपणार, मग ते संपण्याकरता आम्ही काय अवलंबावं, मग ते अवलंबत असताना ते शेवटच्या जन्मात केलेल्या कर्माचं काय होतं. तरी त्यांना एवढ्या विचार तुम्ही करूच नका, या गोष्टींमध्ये तुम्ही पडूच नका. 3च गोष्टी त्यांनी सांगितल्या की भिद्यते हृदय ग्रंथीही. या ठिकाणी भिद्यते म्हणजे पूर्णपणाने त्या ज्या ग्रंथी आहेत त्या मोकळ्या होतात. हृदयामध्ये जे जे म्हणून काही भूमिका आहेत त्या हृदयातल्या सगळ्या भूमिका मोकळ्या होतात. त्यानंतर छिद्यन्ते सर्व संशया, मनामध्ये असलेल्या सगळ्या संशयांना, काही दुर्विचारांना, कुठल्या भावभावनांना, कशालाच काही स्थान उरत नाही. आणि ते म्हणतात तुमच्या अंतःकरणात जे राहतं, तुमच्या भावना स्वच्छ होतात, तुमचे विचार स्वच्छ होतात, तुमच्या अंतःकरणामधल्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना निर्विवादपणे शुद्ध होऊन जातात. आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे क्षीयन्ते च अस्य कर्माणि यस्मिन् दृष्टे परावरे. याचा जो कर्माचा धागा आहे किंवा तो जो कर्माचा त्याला फास आहे की आता हे कर्म भोगलं पाहिजे, काही गरज नाही. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं आपल्या लक्षात आलं असेल की त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त उपासना करत राहा. तुम्हाला करायचं आहे काय? या जन्माचं कर्मन, त्या जन्माचं कर्मन, मग हे केल्याने कधी ते कर्माचं फळ सुटेल, ते केल्याने काय होईल, तुम्ही काही करू नका. तुम्ही फक्त त्याला शरण जा, एवढाच विषय ठेवा तुमच्याकडे. बाकी काही एक नाम केशवा वास, त्या एका केशवाच्या नावाशिवाय दुसऱ्या भानगडीत पडूच नका. सगळं सोडून द्या. आणि म्हणाले फक्त त्याला शरण जा. त्या ठिकाणी जर भगवंताला अनन्य भावाने शरण गेलो, या सगळ्या भानगडीत तुम्हाला पडायचं का, तो सगळं बघून घेईल. तुमचा हिशेब मिटवायचं काम तो करेल. की कोणाशी चित्रगुप्ताशी सेटल करायचं असेल तर ती सेटलमेंट परमात्मा करेल, याची तुम्हाला काळजी नाही. की किती जन्म, काय जन्म, कोणत्या जन्मात, याच्यामुळे पुढचा जन्म का, मग हे कर्म केलं की त्याच्यातून ते कर्म, तुम्हाला करायचं आहे काय. त्यांनी इथे सांगितलं की भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते सर्व कर्माणि यस्मिन् दृष्टे परावरे. की त्याला बघितल्यानंतर, त्याला जाणल्यानंतर, त्याचं दर्शन घेतल्यानंतर, त्याला अनुभवल्यानंतर याची जी ताकद आहे तिथपर्यंत तो भेटतोच भेटतो. असं होणारच नाही की आम्ही काही चांगलं केलं आहे आणि तो आम्हाला भेटत नाही. म्हणून तर आपल्याकडे म्हटलं ना, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. चांगला संकल्प करावा, चांगल्या मार्गाने चालत राहू. कशाकरता वाईट होईल, होणारच नाही. वाईट होण्याचं कारणच येत नाही, कारण चांगलं पेरलं आहे तर चांगलंच येणार आहे, वाईट येणारच नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तस्मिन् दृष्टे परावरे. तो कसा आहे, आता इथे अर्थ लावताना आचार्यांनी वगैरे असं लावलं की जो
कार्यकारण रूप जो परमात्मा आहे अशा परमात्म्याचं कार्य आणि कारण रूपाने जो प्रकट आहे म्हणजे ओंकार आहे, त्या ओंकाराचा संदर्भ घेतला, भगवंताची सहस्र नावं आहेत त्याचा संदर्भ घेतला आणि त्यांनी सांगितलं की त्या पुरुषाला जो कार्यकारण भावावरती परमात्मा पुरुष आहे त्याचं मूलभूत तत्त्व जाणून घेतलं की हा समोरचा किंवा हा साधक याच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट दूर होते. प्रत्येक म्हणून आमच्या कर्माचा क्षय होतो की नाही आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपल्याकडे इतका त्रासाच्या गोष्टी घडत आहेत, हा त्रास तो दूर करेल की नाही आपल्याला काय करायचं. आपण भगवंताचं नाव घेत राहायचं. याला कळत आहे की ह्याचा शारीरिक त्रास दूर करावा, याचा मानसिक त्रास दूर करावा, याच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, याची यशापयश दूर करावी, ते सगळं त्याला समजतं आहे. त्या ठिकाणी आपल्याला काही करायची काय गरज, काही गरज नाही. त्यांनी एक फार मोठं सूत्र इथे आपल्याला सांगितलं की फक्त त्याला भजा आणि त्याला भजून एकच लक्षात घ्या की सर्व काही तो करणार आहे. त्या छोट्या 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 बाजूनी तरकट रचत बसू नका आणि मनामध्ये त्याच्यामधून निर्माण गोंधळाला करू नका. गोंधळ निर्माण करायचं काही कारण नाही. शांत राहा आणि उपासना करा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि मग पुढे सुद्धा ही जी आपल्याला बघायची आहे ती सुद्धा वचनं आहेत, ती दोन्ही तिन्ही खूप छान आहे. परब्रह्माच्या स्वरूपाचं त्या ठिकाणी विवरण केलेलं आहे. परंतु आपण लक्षात घेतलं तर सारखं पुन्हा पुन्हा तेच की त्यांनी हे जग उत्पन्न केलं आहे तो सगळ्यामध्ये भरून राहिलेला आहे आणि त्याचं जे भरून राहणं आहे ते आधीच जाणा हे त्यांना आम्हाला आग्रहाने सांगायचं. आपण इथेच थांबू. श्रीकृष्ण.